तर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दिंडोरीतील आश्रमामध्ये मुक्कामी होते असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलाय। 15 आणि 16 डिसेंबरला हे दोघे आश्रमात मुक्कामी असल्याचा दावा त्यांनी केलाय। दरम्यान या आरोपांना दिंडोरी आश्रमाचे प्रवक्ते आबासाहेब मोरे यांनी हे आरोप खोडून काढले। नेमकं तृप्ती देसाई काय म्हणाले आणि आबासाहेब मोरेंनी याला काय प्रत्युत्तर दिले बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। फरार असताना वाल्मिकचा दिंडोरीत आश्रय, स्वामी समर्थ केंद्रात 2 दिवस मुक्काम केल्याचा आरोप, स्वामी समर्थ केंद्रानं वाल्मिक बाबतचे आरोप फेटाळले। पवनचक्की खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार झाला होता। फरार असताना वाल्मिक कराडनं नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरीतील स्वामी समर्थ केंद्रात आश्रय घेतल्याचा आरोप होऊ लागलाय। 15 आणि 16 डिसेंबरला वाल्मिक कराड स्वामी समर्थ केंद्रात मुक्कामी असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी केलाय। सीआयडीनं स्वामी समर्थ केंद्रात छापा टाकल्याचा दावा तृप्ती देसाईंनी केलाय। आणि आम्हाला खात्रीला एक माहिती अशी कळालेली आहे की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो आश्रम आहे तिथे 15 डिसेंबर आणि 16 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि 17 तारखेला ते जे आहेत ते त्या आश्रमातून निघालेले आहेत। खरं तर नाशिक जिल्हा हा बीड नगर याच्या जवळ आहे, महाराष्ट्रात आहे। एवढा गोंधळ सुरू होता तरी सुद्धा पोलिसांना हे आरोपी कसे सापडले नाहीत। स्वामी समर्थ केंद्रानं सीआयडी छाप्याचा दावा फेटाळून लावलाय। नाशिकचे काही अधिकारी केंद्रात आले होते, त्यांनी चौकशी केल्याचा दावा स्वामी समर्थ केंद्रानं केलाय। हो, येऊन गेले ना, त्यांना कदाचित काही आता मोबाईल किंवा याच्यावरून त्यांनी ट्रेस लावला असेल कुठेतरी सिग्नलवरून, तर ते आले इथं असतील। तर त्यांना आम्ही जेव्हा तपास यंत्रणा आली आम्ही त्यांना डायरेक्टली आमचं जे CCTVचं आहे त्यांना तिथं फुटेज उपलब्ध करून दिले। आम्ही त्यांना नंतर विचारलं पण याच्यात काय, ते म्हणजे तसं काय याच्यात नाही, आले फक्त येऊन गेले एवढे ते बोलले। स्वामी समर्थ केंद्रात रोज हजारो भाविक येतात, त्यामुळे या गर्दीत कुणी आलं असेल तर त्याची कोणतीही माहिती आपल्याकडे नसल्याचं केंद्राचं म्हणणं आहे। शिवाय त्यांनी तृप्ती देसाईंनी केलेले आरोपही फेटाळले। आरोप करणं हे तसं याला आम्ही या आरोपांचं 100% आम्ही खंडन करतो। असा कुठलाही प्रकार इथं घडत नाही। इथं दुनियाभरचे लोक येतात, नुसते महाराष्ट्रातले नाही जगभरातले लोक येतात। मंदिर सगळ्यांकरता खुलं असतं आणि इथं सामाजिक आम्ही जे उपक्रम आहे अध्यात्माबरोबर सामाजिक उपक्रम राबवतो। काय राबवतो ते दुनियाला माहिती, मला ते तुम्हाला डिटेल्स सांगायची गरज नाही, दुनिया जाणते। आणि जे काही असं कोणी आरोप केले असतील आता ते त्यांचा काय हेतू असेल ते आम्हाला सांगता येत नाही, पण या आरोपात कुठलंही तथ्य नाही। वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड उज्जैनला गेला होता, तिथून तो नाशिकमध्ये दिंडोरीत आला होता। गुन्हा करायचा आणि फरार असताना देवदर्शन करायचं असा फंडा वाल्मिक कराडनं वापरला होता। त्याच्या या देवदर्शनामुळे स्वामी समर्थ केंद्रावर नाहक आरोप झालेत।